मी नेहमी तोच नाश्ता केल्यापेक्षा हा वेगळ्या प्रकारचा नाश्ता तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. खूप छान असा हा नाश्ता होतो. समोसे आणि कचोऱ्यांपेक्षा तुम्हाला हा नाश्ता नक्कीच आवडेल. चवही खूप छान होते. चला तर मग बनवूया. त्यासाठी मी 3 कच्चे बटाटे घेतलेले आहेत. बटाट्याची साल काढून घेतलेली आहेत आणि ते पाण्यात टाकून घेतलेले आहेत. तर आपल्याला बटाटे सोलल्यानंतर लगेचच पाण्यात टाकायचे आहेत, त्यामुळे ते काळे पडणार नाहीत. नंतर आपल्याला बटाट्याचे छोटे छोटे असे काप करून घ्यायचे आहेत. हे कापसुद्धा आपल्याला लगेचच पाण्यात टाकून द्यायचे आहेत. बटाट्यामध्ये भरपूर असा स्टार्च असतो आणि बटाटा काळे पडण्याची शक्यता असते. नंतर हे बटाटे आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ स्टार्च निघेपर्यंत धुवून घ्यायचे आहेत आणि पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आहे. पाणी पूर्णपणे काढल्यानंतर आता हे बटाटे आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत. त्यासोबत मी एक मोठा कांदा चिरलेला आहे. कांदा तुम्ही बारीक किंवा जाड कसाही चिरू शकता. एक टोमॅटो टाकलेला आहे, 2 हिरव्या मिरच्या, थोडंसं आलं टाकलेलं आहे आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. मिश्रण आपल्याला एकदम बारीक पेस्ट नाही पाहिजे. याच्यासाठी आपण मिक्सर चालू बंद करून हळूहळू मिश्रण हे आपल्याला मिक्सरमधून काढायचं आहे, म्हणजे आपल्याला जाडसर अशी पेस्ट मिळेल. नंतर ही पेस्ट आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. तर आता मी यामध्ये 1 कप रवा ॲड केलेला आहे. रवा तुम्ही कोणताही घेऊ शकता, जाडा किंवा बारीक कोणताही चालू शकतो. नंतर अर्धा कप मी इथं बेसन ॲड केलेलं आहे. मिश्रण तुम्हाला पातळ वाटत असेल तर तुम्ही थोडं बेसन वरून ॲड करू शकता. तर आपण बेसन आणि रवा बटाट्याच्या सारणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्णपणे एकत्र मिक्स झालं पाहिजे, एकजीव झालं पाहिजे. या प्रकारे 1 ते 2 मिनटं आपण मिक्स करून घेणार आहोत. आणि आता इथं आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे. तर आपल्याला ज्याप्रमाणे वड्यांसाठी टेक्स्चर हवं त्याप्रमाणे आपल्याला पाणी टाकायचं आहे. जास्त पाणी ॲड करायचं नाही. जेवढं हवं तेवढंच इथं पाणी टाकून घेणार आहोत आणि 2 ते 3 मिनटासाठी आपलं हे मिश्रण आपण बाजूला ठेवून देणार आहोत. त्यामुळे रवा छान फुलणार. तर तुम्ही बघू शकता की 2 ते 3 मिनटं झालेलं आहे. रवा छान फुललेला आहे. इथे आपण काही मसाले ॲड करणार आहोत. त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे, अर्धा चमचा कुटलेली लाल हिरवी जी मिरची असते ना ती घेतलेली आहे. तुम्ही लाल तिखटसुद्धा घेऊ शकता. अगदी 2 चुटकीभर हिंग घेतलेला आहे, अर्धा चमचा आमचूर पावडर घेतलेला आहे, अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे आणि बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर टाकून द्यायची आहे. नंतर हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण चांगले मिक्स झाल्यानंतर इथं अर्धा चमचा आपण सोडा घेणार आहोत. सोड्याऐवजी तुम्ही इनो फ्रूट सॉल्टसुद्धा घेऊ शकता. नंतर हा सोडा आपल्याला या मिश्रणामध्ये टाकून द्यायचा आहे आणि वरून थोडंसं आपण ॲक्टिवेटसाठी पाणी टाकणार आहोत. नंतर हा सोडा आपल्याला मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. तर हे मिश्रण फेटायचं नाही, फक्त सोडा मिक्स करून घ्यायचा आहे. यामुळे मिश्रण छान हलकं फुलकं होईल, लाईटवेट होईल. तर आता एका कढईमध्ये आपण तेल गरम करून घेणार आहोत. तेल गरम झाल्यानंतर गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि वडे टाकून घ्यायचे आहेत. वडे टाकताना जर मिश्रण घट्ट असेल तर तुम्ही थोडं पाणी टाकून मिश्रण पातळसुद्धा करू शकतात. असे चमच्याच्या सहाय्याने आपल्याला छोटे छोटे वडे टाकून घ्यायचे आहेत. हे वडे लगेचच होतील, अजिबातही वेळ लागत नाही. तर तुम्ही बघू शकता की खालून अजिबातही वडे चिटकलेले नाही आहेत. तसेच हे मिश्रण वरून थोडं कच्चं असल्यामुळे वरून आपल्याला चमच्याने तेल सोडायचं आहे, म्हणजे वरून हे मिश्रण छान होईल आणि वडे पलटल्यानंतर वडे खाली हे कढईला चिकटणार नाहीत. म्हणून आपल्याला वरून तेल टाकायचं आहे आणि गॅस आपल्याला इथं आपल्या कमी किंवा मीडियम करून घ्यायचा आहे, म्हणजे वडे जळणार नाहीत याची इथं खात्री करून घ्यायची आहे. तर जास्त हाय फ्लेमवर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे नाही आहेत आणि आलटून पालटून 1 ते 2 मिनटं आपल्याला हे वडे लो मीडियम गॅसवर होऊ द्यायचे आहेत. वडे छान क्रिस्पी आणि क्रंची होतील. तर तुम्ही बघू शकता किती छान असे हे वडे दिसत आहेत. अतिशय टेस्टी आणि क्रंची हे वडे तुम्हाला नक्कीच आवडतील. नेहमी समोसे आणि कचोरी खाल्ल्यापेक्षा कधी हे कच्च्या बटाट्याचे वडे करून बघा तुम्ही, खूप छान होतात. पाहुणे मंडळी आली असतील तर तुम्ही त्या पाहुणे मंडळींसाठी सुद्धा हे वडे करू शकता. खूप कमी वेळात हे वडे तयार होतात, खायलाही तेवढेच टेस्टी होतात. आता आपण उरलेल्या मिश्रणाचे सुद्धा छोटे छोटे वडे टाकून घेणार आहोत. तर तुम्ही हे वडे हाताने सुद्धा करू शकता. ज्याप्रमाणे आपण भजी तळतो त्याप्रमाणे सुद्धा हे मिश्रणाचे वडे तुम्ही करू शकता. हे चमच्याच्या सहाय्याने केले की याचा आकार एकसारखा होतो, म्हणून मी चमच्याच्या सहाय्याने केलेले आहेत. तर अशा प्रकारे हे वडे सुद्धा आता आपण काढून घेणार आहोत. आता हे वडे आपण सर्व करणार आहोत. हे वडे तुम्ही हिरव्या चटणीबरोबर, टोमॅटो केचपबरोबर किंवा दह्याबरोबर सुद्धा खाऊ शकता. खूप छान लागतात. छोट्या मोठ्या भुकीसाठी हा नाश्ता खूप छान आहे. तुम्ही सकाळ किंवा दुपारला, संध्याकाळला सुद्धा हा नाश्ता बनवू शकता. खूप टेस्टी आणि क्रंची असा हा नाश्ता होतो. नक्कीच सर्वांनाच तुमच्या फॅमिलीत आवडेल आणि आपण घरी जे सामान उपलब्ध असेल त्या सामानातूनच हा नाश्ता बनवलेला आहे. खूप कमी वेळात हा नाश्ता तयार होतो. अगदी वेळेवर तुम्ही करू शकता. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. शेअरसुद्धा करा. धन्यवाद.